आकाशात दाट काळ्या ढगांची चादर पसरलेली होती, जी चंद्राचा क्षीण प्रकाशसुद्धा गिळून टाकत होती. मी रवी साताऱ्याच्या एका छोट्या गावात उभा होतो आणि शहराकडे परतत होतो. बस स्थानकावर उभा होऊन मी शेवटच्या बसची वाट पाहत होतो. घड्याळाचे काटे रात्रीचे 11:50 दाखवत होती. हवेतील थंडी जाणवत होती आणि कुठेतरी दूर कुत्र्यांचे भुंकणेही ऐकू येत होते. माझ्या सभोवताली कुणीही नव्हतं. फक्त ते गावातील जुने जीर्ण बस स्थानक होते, ज्याचे लोखंडी खांब गंजून गेले होते. तेवढ्या धूर भरलेल्या रस्त्यावरून एका बसच्या हेडलाईटची झलक दिसली. माझ्या मनात थोडा दिलासा वाटला. जेव्हा ती बस जवळ आली आणि थांबली, तेव्हा लक्षात आलं की ती कुठलीही आधुनिक बस नव्हती, तर एक जुनी गंजलेली आणि एक खटारा बस होती. तिचे खिडकीचे काच धुळीने भरलेले होते आणि रंग उडालेला होता. ड्रायव्हरचा चेहरा अंधारामुळे नीट दिसत नव्हता, पण त्याने काही न बोलता दरवाजा उघडला. मी पटकन माझी पिशवी उचलली आणि बसमध्ये चढलो. बसच्या आतलं वातावरण अधिकच विचित्र होतं. सीट्स फाटलेल्या होत्या आणि हवेत एक सडलेली कुजलेल्या वस्तूंची दुर्गंधी होती. माझ्या लक्षात आलं की आधीच काही लोक बसमध्ये बसलेले होते, पण अंधार इतका गळत होता की त्यांचे फक्त सावल्यासारखे आकाराचं दिसत होते. मी एका खिडकीजवळच्या रिकाम्या सीटवर बसलो. बस हळूहळू पुढे निघाली. सुरुवातीचे काही मिनिटं सर्व काही सामान्य वाटलं. रस्त्याच्या कडेला झाडांच्या सावल्या खिडकीतून दिसत होत्या. मग मला जाणवायला लागलं की बस खूप वेगात जात होती. रस्त्यावर अजिबात वाहन नव्हतं आणि इंजिनातून एक विचित्र घरघर आवाज येत होता. मी ड्रायव्हरकडे पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा चेहरा अजूनही अंधारात हरवलेला होता. तेवढ्यात मी माझ्या शेजारी बसलेल्या माणसाकडे पाहिलं. तो एक वृद्ध होता. चेहरा पिवळसर आणि सुकलेला, डोळे खोल गेलेले, जणू त्यात जीवच नव्हता. मी काही विचारायचं ठरवलं, पण माझी जीभच जणू हलायची थांबली होती. तो माझ्याकडे पाहू लागला आणि त्याच्या डोळ्यांमधून येणारी थंड चमक माझ्या अंगावर काटा आणणारी होती. मी घाबरून खिडकीबाहेर पाहू लागलो, पण बाहेरचं दृश्य आता वेगळंच होतं. रस्ता आता पक्का नव्हता, तर खळबळीत कच्चा झाला होता. दोन्ही बाजूला घनदाट जंगल होतं. झाडं इतकी दाट होती की त्यांच्या शाखा खिडक्यांपर्यंत पोहोचत होत्या. तेव्हा मला जाणवलं की हा रस्ता माझ्या शहराकडे जात नाही. मी घाबरत घड्याळाकडे पाहिलं, पण त्यात वेळ थांबलेली होती. 11:50 हे पाहून माझ्या अंगातून घाम फुटला. माझं लक्ष बसमध्ये परत गेलं. बाकीचे प्रवासी अजूनही शांत बसले होते. त्यांची कोणतीही हालचाल नव्हती आणि त्यांच्या श्वासाचाही कोणताही आवाज येत नव्हता. माझं काळीज आता जोरात धडकू लागलं. मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात कुणीतरी माझ्या खांद्यावर थंड हात ठेवला. मी दचकून मागे वळलो. माझ्या मागील सीटवर एक स्त्री बसलेली होती. तिचे केस चेहऱ्यावर सैल सुटलेले होते. तिने हळुवारपणे डोकं वर उचललं आणि मी पाहिलं तर तिचे डोळेच नव्हते, फक्त 2 काळे खड्डे. हे पाहून माझ्या घशातच किंकाळी अडकून राहिली. मी उठण्याचा प्रयत्न केला, पण पाय जणू त्या सीटला चिटकले होते. बसचा वेग आता अधिकच वाढलेला होता. बाहेरचं जंगल आता एका विस्तीर्ण धुक्याने भरलेल्या माळरानात बदललेलं होतं. दूरवर फक्त काही मोळकळीस आलेल्या धडक्याच दिसत होत्या. माझ्या मनात एकच विचार घुमत होता, ही बस मला कुठे नेत आहे? तेवढ्यात बस थांबली. ड्रायव्हरने पहिल्यांदाच डोकं फिरवलं आणि मी त्याचा चेहरा पाहिला. तो चेहरा नव्हता, ती एक कवटी होती, जिच्या डोळ्यांच्या जागी निळसर जळती आग होती. माझ्या तोंडून किंकाळी बाहेर आली. त्याने आपल्या हाडांनी भरलेली बोटं माझ्याकडे दाखवली आणि बसचं दार आपोआप उघडलं. मी बाहेर पाहिलं. तिथे एक जुनी स्मशानभूमी होती, ज्याच्या मध्यभागी एक उघडी कबर होती. बसमधले सगळे लोक आता माझ्याकडे पाहू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर काही भाव नव्हते, पण डोळ्यात एक भूक होती, जणू त्यांनी मला निवडलं होतं. मी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण शरीर हालचाल करत नव्हतं. माझ्या नजरेसमोर अंधार आला आणि असं वाटू लागलं की मी त्या उघड्या कबरीकडे ओढला जात आहे. तेवढ्यात कुठून तरी मंदिराची घंटा वाजली. रात्रीच्या सन्नाट्यात ती घंटा घुमत होती. बसचं वातावरण बदललं. त्या सगळ्या आकृत्या हळूहळू अदृश्य होत गेल्या. ड्रायव्हरची कवटीही धुक्यात विरून गेली आणि ती बसही गायब झाली. मी आता त्या स्मशानात एकटाच उभा होतो
घाबरलेलो, हादरलेला मी स्वतःला सावरत त्या मंदिराच्या दिशेने धावलो, जिथून घंटा ऐकू येत होती. माझ्या मागे कबरीमधून धोके उसळत होते. जणू कुणीतरी मला हाक मारत होतं, पण मी मागे वळून पाहिलं नाही. मंदिराजवळ पोहोचलं तेव्हा तिथे एक वृद्ध पुजारी उभा होता. त्याने मला पाहिलं आणि काही न बोलता मला मंदिरात नेलं. त्याने माझ्या कपाळावर भस्म लावलं आणि काही मंत्र म्हणाला. हळूहळू माझा श्वास सामान्य होऊ लागला. पुजाऱ्याने सांगितलं, ती बस दरवर्षी त्या रात्री त्या रस्त्यावर येते. ती अशा आत्म्यांची बस असते ज्यांनी अजूनही आपला मृत्यू स्वीकारलेला नसतो आणि त्या नवीन आत्म्यांना आपल्यासोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा मी थरथरत विचारलो, मी वाचलो कसा? त्यावर त्याने शांतपणे उत्तर दिलं, मंदिराची घंटा तुला वाचवून गेली, कारण त्या घंटेचा आवाज त्या आत्म्यांना दूर पळवतो. तेव्हा मी ती काळी रात्र मंदिरातच काढली आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा मी त्या बसस्थानकाच्या दिशेने पाहिलं, जिथून मी ती बस पकडली होती. पण तिथं काहीच नव्हतं, ना बस ना बसस्थानक, फक्त एक मोकळं मैदान. तेव्हापासून मी पायदळच माझ्या शहराकडे निघालो, पण मनात एक भीती अजूनही होती. ती बस पुन्हा कधी माझ्या समोर येईल का? त्या रात्रीचा अनुभव मी कधीच विसरू शकलो नाही. त्या घटनेनंतर मी अनेक रात्री अस्वस्थतेत काढल्या. माझ्या स्वप्नात वारंवार तीच जुनी बस, तेच सावल्यांनी भरलेले चेहरे आणि तीच थंड सडलेली वास असलेली हवा परतत होती. मी नंतर सातारा शहरात परतलो होतो, पण मनातली ती भीती माझ्या बरोबरच होती. मी त्या रात्रीचं सत्य कोणालाही सांगितलं नाही, ना माझ्या मित्रांना ना माझ्या घरच्यांना. मला वाटायचं जर मी कोणालाही हे सांगितलं तर कदाचित लोक मला वेडं समजतील. माझ्यासाठी माझं गाव नेहमीच खास होतं. माझं गाव काशीपूर. माझी आजी तिथं राहत होती आणि मी दरवर्षी काही दिवस तिथं तिच्याकडे जायचो. या वेळेसही मी तिच्याकडे गेलो होतो. आजीकडे औषधं घेऊन गेलो होतो, कारण तिची तब्येत बरी नव्हती. पण त्या रात्री जेव्हा मी ती बस पकडली तेव्हा मला माहीत नव्हतं की मी फक्त शहरात नव्हे तर एका दुसऱ्याच जगात प्रवेश करणार आहे. त्या रात्रीच्या आठवणी पुन्हा पुन्हा माझ्या मनात यायच्या. मी पुन्हा कधी त्या बसस्थानकाकडे पाहण्याची हिंमत केली नाही, पण माझ्या मनात एक प्रश्न सतत घुमायचा, ती बस आत्म्यांनी भरलेली होती का, जसं त्या पुजाऱ्याने सांगितलं होतं? आणि हो, तिने मला का निवडलं? मी स्वतःला समजावत राहिलो, कदाचित तो एक भ्रम असेल. शक्य आहे मी खूप दमलो होतो आणि माझा मेंदूच माझ्याशी खेळत होता. पण मग मला आठवतं त्या थंड हाताचा स्पर्श, त्या खोकला डोळ्यांचं भयावह दर्शन आणि ती उघडी कबर. आणि मला पुन्हा खात्री वाटायची, हा काही भ्रम नव्हता. काही आठवड्यानंतर मी ठरवलं, मला या भीतीतून बाहेर पडायलाच हवं. मी माझ्या मित्र अखिलला फोन केला. अखिल एक पत्रकार होता आणि अशा रहस्यात्मक गोष्टींचा त्याला खूप शौक होता. मी त्याला फक्त एवढं सांगितलं, माझ्याबरोबर काही विचित्र घडलं आहे आणि मला त्या ठिकाणाबद्दल अजून जाणून घ्यायचं आहे. अखिलने ताबडतोब होकार दिला, कारण तो नेहमीच अशा रहस्यांनी भरलेल्या गोष्टीमागे धावायचा. मग आम्ही त्या गावाकडे पुन्हा प्रवास ठरवला, पण यावेळेस दिवसा गेलो, जेणेकरून रात्रीचा ते भयावह अनुभव परत न घडावा. त्या गावाला पोहोचल्यावर आम्ही त्या बसस्थानकाचा शोध घेतला, पण जसं मला शंका होती तसंच घडलं. तिथे काहीच नव्हतं, फक्त एक रिकामं मोकळं मैदान जिथे काही जंगली झुडपं उगवलेली होती. अखिल माझ्याकडे पाहून हसत म्हणाला, रवी, तुला कदाचित स्वप्न पडलं होतं, इथं तर काहीच नाहीये. तेव्हा मी त्याला त्या पुजाऱ्याविषयी सांगितलं. त्यावर अखिलचा चेहरा गंभीर झाला. तो म्हणाला, चल मग आपण त्या मंदिराचा शोध घेऊया, कदाचित तो पुजारी आपल्याला काही सांगेल. गावात विचारपूस केल्यानंतर काही लोकांनी आम्हाला एका जुन्या शिवमंदिराचं स्थान दाखवलं, जे गावाच्या बाहेर जंगलाजवळ होतं. हे तेच मंदिर होतं जिथं मी त्या रात्री धावत गेलो होतो. पण दिवसा ती जागा तितकीशी भीतीदायक वाटत नव्हती. मंदिराच्या भिंती जुन्या आणि थोड्या भग्न होत्या आणि घंटा अजूनही तिथंच होती. तीच घंटा जिने माझा जीव वाचवला होता. पण पुजारी तिथं नव्हते. मंदिराजवळ एक छोटीशी कुटी होती जिथे एक तरुण साधू राहत होता. त्याने आम्हाला सांगितलं, तो जुना पुजारी काही आठवड्यापूर्वीच मरण पावला आहे.
हे ऐकून माझ्या मनात एक विचित्र बेचैनी दाटली. काय तो पुजारीही त्या बसचा एक भाग होता का? तेव्हा त्या साधूने आम्हाला मंदिरामागे असलेल्या एका जुन्या स्मशानभूमीकडे नेलं. तीच ती स्मशानभूमी होती जिचं दर्शन मला त्या रात्री पडलं होतं. पण आता तिथं ना धोका होतं ना भीती. कबरी स्पष्ट दिसत होत्या. तेव्हा त्या साधूनं आम्हाला सांगितलं, हे स्मशान शेकडो वर्ष जुनं आहे. इथं त्या लोकांची कबरी आहेत जे एका भीषण अपघातात मरण पावले होते. काही वर्षापूर्वी जंगलातून जाणाऱ्या त्या रस्त्यावर एक बस उलटली होती. त्या बसमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गावकरी त्या रस्त्यावरून रात्री जातानाही घाबरू लागले. तेव्हा अखिलने आपली वही काढली आणि त्या साधूचे बोल लिहू लागला. मी शांतपणे त्या कबरीकडे पाहत होतो. तेव्हा मला एका कबरीवर माझंच नाव कोरलेलं दिसलं. हे पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी लगेच अखिलला आवाज दिला. तो जवळ आला आणि म्हणाला, अरे इथे तर काहीच नाव कोरलेलं नाहीये. मी परत पाहिलं तर खरंच आता तिथं काही सुद्धा लिहिलेलं नव्हतं. त्या रात्री आम्ही गावातच थांबलो. अखिलनं मला सांगितलं की तो या घटनेवर एक लेख लिहिणार आहे. पण आता माझा निर्धार होता या रहस्याचा शेवट करूनच राहायचं. मग पुढचे काही महिने मी फक्त त्या अपघाताविषयी माहिती मिळवण्यात घालवले. मी जुने वर्तमानपत्र तपासले, गावकऱ्यांशी संवाद साधला आणि त्या रस्त्याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मग मला समजलं की तो अपघात 1975 मध्ये घडला होता. त्या बसमधले प्रवासी एका तीर्थयात्रेवरून परतत होते. जेव्हा त्यांची बस एका रहस्यमय पद्धतीने उलटली. काही जण म्हणत होते की ड्रायव्हरला झोप लागली होती, तर काही जणांचं मत होतं की कोणीतरी मुद्दाम ती बस उलटवली होती. पण सगळ्यांच्या कथांमध्ये एक गोष्ट सामायिक होती. त्या बसच्या आसपास त्या रस्त्यावर विचित्र घटना घडू लागल्या होत्या. मी त्या बसच्या ड्रायव्हरबद्दलही शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याचं नाव होतं सुधीर. तो एक अनुभवी ड्रायव्हर होता आणि त्या रात्रीच्या मार्गाची त्याला पूर्ण माहिती होती. पण त्या अपघातानंतर त्याचं शव कधीच सापडलं नाही. काही लोकांचं म्हणणं होतं की तो मेला नाही तर जंगलात गायब झाला. काही जण तर म्हणत होते की तो आजही ती बस चालवतो, पण आता तो माणूस नाही, एक आत्मा आहे. तेव्हा माझ्या मनात एक योजना तयार झाली. मला पुन्हा ती बस पाहायची होती. मला हे जाणून घ्यायचं होतं की ती बस मला का बोलावत होती. मी अखिलला माझ्या योजनेबद्दल सांगितलं. सुरुवातीला तो हसला, पण जेव्हा त्याने माझ्या डोळ्यातली तीव्रता पाहिली तेव्हा तो म्हणाला, ठीक आहे, मी तुझ्यासोबत येतो, पण काही गडबड झाली तर ती जबाबदारी माझी नाही. मग आम्ही त्या रात्रीची निवड केली, 13 ऑक्टोबर, जी तारीख त्या अपघाताची होती. गावकऱ्यांचं म्हणणं होतं की दरवर्षी त्याच रात्री ती बस पुन्हा त्या रस्त्यावर दिसते. मग आम्ही त्या जुन्या बस स्थानकाजवळ जाऊन थांबलो. पण यावेळी मी पूर्णपणे तयार होतो. माझ्याकडे एक ताबीज होतं जे मी मंदिरातून घेतलं होतं आणि खिशात भूत उतरवण्यासाठी भस्म भरलेला छोटा डब्बा होता. अखिलकडे त्याचा कॅमेरा आणि टॉर्च होता. रात्रीचे 11 वाजायला आले होते. हवा पुन्हा तशीच थंड होती आणि आजूबाजूला तोच सन्नाटा होता. तेवढ्या दुरून त्या हेडलाईटची झलक दिसली. माझं काळीज जोरात धडकू लागलं. अखिलने माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, तू शांत राहा, आपल्याला फक्त हे जाणून घ्यायचं आहे की नेमकं प्रकरण काय आहे. ती बस थांबली. तीच गंजलेली जुनी खटारा बसचं दार आपोआप उघडलं. मी अखिलकडे पाहिलं. त्याने मान डोलावली आणि आम्ही दोघं बसमध्ये चढलो. बसचं आतलं वातावरण तसंच होतं. सडलेला वास, गडद अंधार आणि सावल्यांची हालचाल. पण यावेळी मी घाबरलेलो नव्हतो, कारण मला कोणत्याही मार्गाने हे रहस्य उलगडायचं होतं. मी एक सीट घेतली आणि अखिल माझ्या शेजारी बसला. बस पुन्हा चालू झाली. पण यावेळी मी पाहिलं, ड्रायव्हरची सीट पूर्णपणे रिकामी होती. कोणीही नव्हतं, पण तरीसुद्धा बस स्वतःच चालू होती. अखिलने त्याचा कॅमेरा काढला आणि फोटो काढण्याचा प्रयत्न केला, पण कॅमेरा कामच करत नव्हता. त्याने टॉर्च चालू केली, पण त्या टॉर्चची प्रकाश रेषा बसच्या अंधाराला भेदू शकत नव्हती. तेवढ्यात माझ्या बाजूला पुन्हा तोच वृद्ध माणूस दिसला, ज्याच्या खोकल्या डोळ्यांनी तो मला घुरत होता. मी पटकन माझ्या खिशातून भूत भस्म काढलं आणि त्याच्यावर उडालं.
तेव्हा तो किंचाळत अदृश्य झाला. पण बाकीच्या सावल्या आता माझ्या दिशेने सरकू लागल्या. अखिलने माझा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, आपल्याला इथून बाहेर पडावं लागेल. पण बसचं दार अजूनही बंद होतं. मी खिडकी फोडण्याचा प्रयत्न केला, पण ती तुटेना. तेवढ्यात तीच बाई पुन्हा माझ्यासमोर आली, जिचे केस चेहऱ्यावर होते आणि डोळ्यांमध्ये गळत खड्डे होते. ती माझ्याकडे हात पुढे करत होती. तेव्हा मी माझा ताबीज घट्ट पकडला आणि त्या पुजाऱ्याने शिकवलेला मंत्र मोठ्याने म्हणायला सुरुवात केली. अचानक ती बस थांबली. बाहेर तीच स्मशानभूमी होती, पण यावेळी धुक्याऐवजी आगीच्या ज्वाला उठत होत्या. तेवढ्यात मी पाहिलं, एका कबरीवर माझंच नाव पुन्हा कोरलेलं होतं. अखिलनेही ते पाहिलं आणि घाबरून विचारलं, हे काय चाललं इथे? तेव्हा मी म्हणालो, आपल्याला त्या ड्रायव्हरला शोधावं लागेल, त्याला सगळी उत्तरे माहीत आहेत. आम्ही बसमधून खाली उतरलो आणि त्या स्मशानाच्या दिशेने गेलो. तिथे एका धुक्याने झाकलेली आकृती दिसत होती, तीच खोपडी जिला मी ड्रायव्हर म्हणून पाहिलं होतं. तेव्हा ती खोपडी माझ्याकडे पाहून म्हणाली, तू पुन्हा का आलास? मी धीरे एकवटून बोललो, मला उत्तर हवंय. तू कोण आहेस आणि तू मला का बोलावतोयस? तेव्हा ती खोपडी म्हणजेच तो ड्रायव्हर माझ्यावर खदखदून हसला आणि म्हणाला, मी सुधीर आहे, तू माझी जागा घेणार आहेस. मित्रांनो, त्याचे शब्द अजूनही माझ्या कानात घुमत होते. त्याने सांगितलं की तो त्या अपघातात खरंच मेला होता, पण त्या बसमध्ये सुधीरची आत्मा अडकून पडली होती. प्रत्येक वर्षी ती बस एखाद्या नव्या आत्म्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडायची, जो त्याच्या जागी येईल. आणि यावेळी त्याने मलाच निवडलं होतं. तेव्हा मी स्पष्टपणे बोललो, नाही, मी तुझी जागा घेऊ शकत नाही. तो हसत म्हणाला, तुझ्याकडे कोणताही पर्यायच नाहीये. तेवढ्यात मंदिराची घंटा वाजली आणि तिचा आवाज पुन्हा एकदा स्मशानभूमीत घुमला. सुधीरची आकृती हळूहळू कमकुवत होऊ लागली. तेव्हा मी आणि अखिलने एकमेकांचा हात पकडला आणि आम्ही मंदिराच्या दिशेने धाव घेतली. पाठीमागून भयंकर किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या, पण आम्ही मागे वळून पाहायची हिंमतही केली नाही. जेव्हा आम्ही मंदिरात पोहोचलो तेव्हा तिथं तोच साधू उभा होता. त्याने आम्हाला आत बोलावलं आणि मंत्रोच्चार सुरू केले. मंत्र म्हणताच हळूहळू बाहेरच्या किंकाळ्या शांत होऊ लागल्या. तेव्हा त्या साधूने शांतपणे म्हटलं, तुम्ही खूप मोठं धाडस केलं आहे, पण तुमचं धैर्यच तुम्हाला वाचवून गेलं. मग मित्रांनो, ती काळी रात्र आम्ही त्या मंदिरातच काढली आणि सकाळ होताच आम्ही आमच्या शहराकडे परतलो. पण आजही जेव्हा मी त्या रस्त्यावरून जातो तेव्हा मला असं वाटतं की कोणीतरी मला पाहतंय. कदाचित ती बस अजूनही माझी वाट पाहत असेल. पण आता मला हे समजलं आहे, भीतीपासून पळून काही मिळत नाही. आता जर ती बस पुन्हा माझ्यासमोर आली तर मी नक्कीच तिचा सामना करीन, कारण आता माझ्याकडे फक्त ताबीज नाही तर माझं धैर्यही आहे. मित्रांनो, ह्या गोष्टीत इतकंच. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.